हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. म्हणजे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. आता श्रावण महिना सुरू झाला आहे, तर आपल्याला पवित्र श्रावण महिन्यात मंगळवारी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करायचं त्यावर मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. माहिती देण्यापेक्षा मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. म्हणून मी इथे पाठ ठेवला आहे. आणि कुंकुमार्चन कसं करायचं, आपल्या कुलदेवीच्या टाकावर कसं करायचं, श्रीयंत्रावर कसं करायचं. श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर महालक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसं करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, कुंकुमार्चन ही जी काही सेवा आहे ही खूप उच्च कोटीची सेवा आहे. हे कुंकुमार्चन करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कुंकुमार्चन केल्यानंतर काय होतं, आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी ही सगळी नांदत असते. आपल्या मुलांची जी चिडचिड असते ती निघून जाते. आपल्या घरात शुभ कार्य होतं. म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करणं खूप गरजेचं असतं. आणि मंगळवार हा देवीचा वार म्हटला गेला आहे. आपल्याला कुंकुमार्चन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मी प्रत्येक स्त्रियांना सांगेन की तुम्ही कुंकुमार्चन करायला सुरुवात करा. आता मंगळवार येणार आहे, अजून मंगळवार यायला 2-3 दिवस आहेत, तर तुम्ही आता कुंकुमार्चन करू शकता. पण बघा, तुम्ही आपल्या कुलदेवीच्या टाकावर आपल्याला कुंकुमार्चन करणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल तरी सुद्धा तुम्ही, म्हणजे तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोवर कुंकुमार्चन कसं करायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. बघा, आपल्या घरात मंगल कार्य व्हावं, आपल्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या, आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी. आणि मेन म्हणजे काय आहे की पैसा आपल्या घरात टिकून राहावा. बघा, पैशांचे प्रॉब्लेम असे म्हणजे हा इतका मोठा प्रश्न आहे की आपण किती पण पैसा कमवतो तर आपल्याला पुरत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो. आणि घरात सततची भांडणं, कटकटही सुरू असतात. आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करणं गरजेचं आहे. जसं आपण आपल्या गुरुची सेवा करतो तसं आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि कुलदेवीची फक्त सेवा करून, तिची पूजा अर्चना करून काही होणार नाही. आपल्याला कुंकुमार्चन करणं देखील गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला कुंकुमार्चन कसं करायचं आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला कुलदेवीच्या टाकावर दाखवते. घ्यायची आहे. तुम्ही पितळी घेऊ शकता, स्टील घेऊ शकता, तांब्याची घेऊ शकता, कुठलीही घ्या. अशी इथे एक डिश ठेवायची. आता मी इथे तुम्हाला टेबल दाखवला आहे. टेबलवर हे ठेवलेले, तुम्ही फक्त पाठ घेतलं तरी चालेल. हे तुम्हाला दिसणार नाही, मी ट्रायपॉडवर करते ना, त्यासाठी मला टेबल घ्यावा लागला. कारण मग हाईट कमी होत होती ना, त्यामुळे मग ते व्यवस्थित तुम्हाला दिसणार नाही. म्हणून मी त्याची हाईट वाढवण्यासाठी असं केलं. तुम्ही फक्त पाटावर करायचं आहे. आता ही डिश ठेवली ना, त्यानंतर बघा, असा आपल्या कुलदेवीचा टाक असतो. बघा, माझी तुळजाभवानी आहे. तुमच्याकडे स्टँड नसेल तर माझा असं स्टँड आहे. तुमचं नसेल स्टँड तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकतात. हे बघा, अशा पद्धतीने ठेवून तुम्हाला एक करायचं आहे. माझं स्टँड आहे तर मी असं ठेवते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कुलदेवीचा जो आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात मंत्र आहे बघा, ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे, किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा काही मंत्र असेल तर तो तुम्ही म्हणू शकता. तर असा 5ही बोटांमध्ये कुंकू घ्यायचा आहे. हे बघा, असा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे, पायापासून तर डोक्यापर्यंत. ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे, पायापासून तर डोक्यापर्यंत. आता जर हे स्टँड नको असेल तर हे बघा, तुमच्याकडे स्टँड नसेल, मी तुम्हाला हे पण दाखवते. इथे ठेवलं, हा टाकासा ठेवल्यानंतर ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे, ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे, पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे आपल्या कुलस्वामिनी मातेला. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता हे किती वेळा करायचं, हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आणि 108 वेळा म्हणत आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे. आणि हा कुंकू तुम्ही स्वतः आणि तुमच्या घरातल्या मुली असतील तर त्यांना पण तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीच्या टाकावर तुम्हाला करायचा आणि हा मंत्र 108 वेळा म्हणत तुम्हाला कुंकू अर्पण करायचं आहे देवीला. असं तुम्ही दर मंगळवारी करू शकता. याची सुरुवात तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून सुरू करू शकता. आता मी तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करायचं ते दाखवते.
हे बघा, हे माझं श्रीयंत्र आहे. इथे असं श्रीयंत्र ठेवलं. अजून मी सांगितलं नाही या कुंकवाचं काय करायचं आहे, म्हणून व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आता हे श्रीयंत्र ठेवलं. या श्रीयंत्रावर आपल्याला श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे. आता श्रीसूक्तमचं तुम्ही पठण कसं करायचं, 1 वेळा करा किंवा 16 वेळा करा. 16 वेळा केलं तर खूपच छान. आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात ते आहे. तुम्ही संस्कृतमध्ये पण म्हणू शकता किंवा प्राकृतमध्ये. संस्कृतमध्ये म्हटलं तर खूपच छान. तर कसं घ्यायचं आहे हे बघा, अंगठा आणि करंगळी शेजारचं बोट, या 2 बोटांमध्ये कुंकू घ्यायचा. हरि ओम हिरण्यवर्णा हरणी सुवर्ण रजस्रा चंद्रा हिरण्मयी लक्ष्मी जातवेदम आवह नमो नमः. ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्या हिरण्यविंदेय गामशो पुरुषानहम नमो नमः. नमो नमा म्हणायचं. 1 ओवी झाली की नमो नमा म्हणायचं आणि कुंकू अर्पण करायचं. अशा पद्धतीने श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं. आता तुम्ही 1 वेळा म्हणणार तर ठीक आहे, पण तुम्ही 16 वेळा म्हणणार तर तुम्हाला कसं करायचं आहे, 15 वेळा तुम्हाला हे म्हणायचं आहे आणि 16व्या वेळा फलश्रुती सहित म्हणायचं आहे. फलश्रुती फक्त एकदा म्हणायची. आणि यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नमः 108 वेळा म्हणा किंवा 16 वेळा म्हणा. नमो नमः म्हणायचे प्रत्येक तुम्हाला मंत्र म्हटल्यानंतर. आणि त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात नमो नमः. अशा पद्धतीने एकदा मंत्र म्हटला, नमो नमः म्हणत कुंकू अर्पण करायचा. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर तुम्ही हा जो लक्ष्मी गायत्री आणि विष्णू गायत्री मंत्र आहे हा तुम्ही 108 वेळा म्हणा किंवा 16 वेळा म्हटला तरी देखील चालेल. आणि यानंतर आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. अशा पद्धतीने आता 3 मंत्र आहेत, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र. हे 3 मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचे. 108 वेळा म्हणा किंवा 16 वेळा म्हणत कुंकू अर्पण केला तरी चालेल. फक्त नमो नमः म्हणत आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे. या 2 बोटांनी करायचं आहे. अशा पद्धतीने श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता हे झालं श्रीयंत्राच्या बाबतीत. हे बघा अशा पद्धतीने. आता जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल, तुम्ही म्हणणार आता ताई आमच्या श्रीयंत्र नाही आहे, तर काय करायचं, डिश ठेवली, यावर महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची. हे बघा अशा पद्धतीने. ही बघा ही माझी आहे ठेवली की असं मी तुम्हाला सांगितलं, श्रीसूक्तम 15 वेळा 1 ओवी झाली की नमो नमः म्हणायचं आणि कुंकू अर्पण करायचं. तशाच पद्धतीने करायचं. फक्त कसं करायचं याच्यावर आपल्याला या 2 बोटांवर कुंकू घेतला की हरि ओम हिरण्यवर्णा हरणी सुवर्ण रजस्रा चंद्रा हिरण्मयी लक्ष्मी जातवेदम आवह नमो नमः. पायापासून तर डोक्यापर्यंत चंद्रा हिरण्मयी लक्ष्मी जातवेदम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्या हिरण्यविंदेय गामोशो पोषानहम नमो नमः. पायापासून डोक्यापर्यंत अशा पद्धतीने कुंकू अर्पण करायचा आहे. महालक्ष्मीला कुंकू अर्पण करताना पायापासून तर डोक्यापर्यंत आणि आपल्या कुलस्वामिनीचा टाक असेल तुमच्याकडे तर त्याच्यावर सुद्धा पायापासून तर डोक्यापर्यंत. आता महालक्ष्मीचा पण कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला अशाच पद्धतीने 15 वेळा श्रीसूक्तम आणि 16व्या वेळा तुम्हाला फलश्रुती सहित म्हणायचं आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि आपल्या कुलस्वामिनी मातेचा मंत्र 108 वेळा किंवा 16 वेळा अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता तुम्हाला मी 3 पद्धतीने सांगितलं. तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल, तुमच्या कुलदेवीचा टाक असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल. आता राहिला प्रश्न, आता तुम्ही म्हणणार की ताई आमच्याकडे महालक्ष्मीचा फोटो आहे किंवा आमच्याकडे कुलस्वामिनी मातेचा आमचा फोटो आहे, मूर्ती नाही आहे, तर काय करायचं, मूर्ती पाटावर ठेवायची आणि जसं मी सांगितलं पायापासून तर डोक्यापर्यंत फक्त आपल्या कुलस्वामिनीचा फोटो असेल तर तुम्हाला कुलस्वामिनीचा मंत्र म्हणायचा आहे आणि याला तुम्हाला श्रीसूक्तम म्हणायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे. पण तुम्ही मंगळवारपासून कुंकुमार्चन करायला सुरुवात करा.
आता कुंकुमार्चन आपल्याला कधी करायचं असतं, आपण कुठल्याही मंगळवारी करू शकतो, कुठल्याही शुक्रवारी करू शकतो किंवा कुठल्याही पौर्णिमेला करू शकतो. पौर्णिमा महिन्यातनं एकदाच येते, पौर्णिमेला करू शकतो. त्यानंतर अष्टमी येते महिन्याची एक, त्या अष्टमीला सुद्धा आपण करू शकतो. जसं तुम्हाला जमेल. आधेमध्ये तुमचे पिरियड येतील तर पिरियडमध्ये तुम्ही मध्ये नाही केलं तरी देखील चालेल, पण ज्या वेळेला तुमचे पिरियड नसेल त्यावेळेला तुम्ही करायचा प्रयत्न करा. बघा, तुम्ही करून बघा. कुंकुमार्चन करणं ही म्हणजे आपल्या कुलस्वामिनी मातेची आणि महालक्ष्मी मातेची खूप म्हणजे खूप उच्च कोटीची सेवा आहे. ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरात कधीच कशाचीच कमी भासणार नाही. धनधान्याची नाही, पैशांची नाही, कशाचीच नाही. सुख समृद्धी सगळं तुमच्या घरात नांदणार आहे. तुम्हाला तुमच्या घरात वाद होणार नाही. वास्तुदोष, पितृदोष जे काही तुमच्या घरात असेल ते सगळं तुमच्या घरातनं निघून जाईल. निगेटिव्हिटी कधी तुमच्या घरात येणार नाही. निगेटिव्हिटी तुमच्या घरातनं निघून जाईल. कोणाची तुमची नजर बाधा असेल ती निघून जाईल. त्यानंतर तुमच्या घराला, तुमच्या संसारावर कोणाची नजर लागणार नाही. बघा, या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. मी माझ्या प्रत्येक मैत्रिणीला सांगेन की तुम्ही अशा पद्धतीने कुंकुमार्चन करा. आता या कुंकवाचं आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आता कुंकुमार्चन केल्यानंतर जो कुंकू उरलेला आहे, प्रत्येक आपण कुलस्वामिनीचा केला, महालक्ष्मीचा केला किंवा श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन केलं तर हे बघा असा कुंकू असतो त्यावर. आता हा कुंकू आहे. आता या कुंकवाचं काय करायचं, तर हा कुंकू आपल्याला आणि एक सांगायचं राहिलं तर हे बघा, श्रीयंत्र असतं ना, माझ्याकडे ही छोटी माळ आहे. ही श्रीयंत्रावर अशी गोल करून ठेवायची असते. बघा अशा पद्धतीने. ही माझी छोटी आहे, 108 मण्यांची पण येते, ती पण तुम्ही ठेवू शकता. आता या कुंकवाचं काय करायचं, तर एक डबा घ्यायचा. हे बघा मी असा डबा केलेला आहे. आता तुम्ही ज्या वेळेला कुंकुमार्चन करणार तर त्यावेळेला तुम्ही या डब्यात ते टाकायचं आहे. एक डबा घ्यायचा आणि त्या डब्यात तो कुंकू टाकायचा. तो कुंकू तुम्ही पुन्हा देवांना वापरू शकता. जेव्हा तुम्ही देवपूजा करणार तर रोजच्या देवपूजेत तुम्ही वापरू शकता. आणि पुन्हा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल, म्हणजे तुम्ही मंगळवारी केलं मग शुक्रवारी करायचं, तोच कुंकू पुन्हा तुम्ही वापरू शकतात. आणि आता अजून एक प्रश्न की कुंकुमार्चन झाल्यानंतर तो कुंकू कधी उचलायचा, तर तो कुंकू कधी उचलायचा असतो आपल्याला, जर तुम्हाला म्हणजे कुंकुमार्चन केल्यावर लगेच उचलायचं असेल तर तुम्ही लगेच पण उचलू शकता किंवा थोडा वेळ तुम्हाला ठेवायचं असेल संध्याकाळपर्यंत वगैरे, दुसऱ्या दिवसापर्यंत, तर तसंही तुम्ही ठेवू शकता. जेव्हा तुम्ही उचलणार तेव्हा एका डब्यात तो भरून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही परत वापरू शकता किंवा तुम्ही रोजच्या देवांना वापरलं तरी देखील चालेल. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचंय. बघा, मी प्रत्येक माझ्या मैत्रिणींना मी कळकळीची विनंती करते, तर कुंकुमार्चन करायला सुरुवात करा. बघा, तुमच्या आयुष्यातले अर्ध्याच्या वरती प्रॉब्लेम म्हणजे 100% प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील. तुम्ही फक्त कुंकुमार्चन करायला सुरुवात करा. बघा, तुम्हाला 16 वेळा श्री सूक्तम पठण करणं शक्य नसेल तर काही हरकत नाही, मी समजू शकते. 1 वेळा पण तुम्ही केलं तरी चालेल. 1 वेळा करा, 5 वेळा करा, 7 वेळा करा, 9 वेळा करा, तुम्हाला जसं जमेल तसं करा. पण श्री सूक्तमचं पठण करा आणि कुंकुमार्चन करा. तुम्ही करून बघा या गोष्टी. आणि जे मी मंत्र तुम्हाला सांगितलं, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र, तो तुम्ही 16 वेळा केला तरी देखील चालेल. काही वेळ लागत नाही. कुंकुमार्चन करायला तुम्हाला फक्त 10 मिनिटं लागणार आहेत. 10 मिनिटं तुमच्याकडे नाही का, मला सांगा. कुठल्याही मंगळवारपासून तुम्हाला कुंकुमार्चन करायला सुरुवात करायची आहे. कोण कोण कुंकुमार्चन करणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.